नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण असं एक प्रोडक्ट बघणार आहोत की जे तुम्ही बनवलं आणि दाखवलं आणि त्याची लगेच ऑर्डर तुम्हाला मिळाली, कारण हे सगळ्यांनाच लागतंय. म्हणून आज आपण बघणार आहोत हा जो चपातींचा डबा आहे त्याच्यात जे कापड आपण ठेवतो ते कसं शिवायचं, अगदी मापात परफेक्ट मापात कसं शिवायचं ते मी आज दाखवणार आहे. तर त्याच्यासाठी हे झाकणाचं मेजरमेंट घ्यायचं आहे. आता हे आलेलं आहे 6.5 इंच. अगदीच परफेक्ट पाहिजे असेल तर तुम्ही इथून सुद्धा हे असं मेजरमेंट मोजू शकतात. सेंटरमध्ये टेप ठेवायचा आहे आणि इथून हे असं जेवढं जे काही येत असेल तेवढं ते तुम्ही घ्यायचं आहे. आता इथे 6.5 इंच आलेलं आहे, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनसाठी ठेवून मी असं ह्याच आकाराचं सर्कल कापड कट करून घेणार आहे. तुमच्या चपातींच्या डब्याचं झाकणाचं जे काही मेजरमेंट येत असेल त्यानुसार तुम्ही ते सर्कल कट करायचं आहे. आता इथे 6.5 इंच होतं, प्लस अर्धा इंच घेऊन मी इथे हे कट करून घेणार आहे. त्याच्यासाठी सुरुवातीला हे असे चौकोनी कापड मी कट करून घेतलेले आहेत. झाकणाच्या मापापेक्षा 1-1 इंच जास्त घेऊन, आणि हा जो कापड आहे तो आता मी क्विल्ट करून घेणार आहे. आता इथे सेंटरमधून हे इथे सिलाई मारणार आहे, कारण जे कापड आहे ते इकडे तिकडे सरकत नाही, म्हणून सुरुवातीला सेंटरमध्ये सिलाई मारून घेतली आहे. नंतर मग ही अशी दाखवल्याप्रमाणे इथे आडव्या आणि उभ्या टिपा टाकून हे कापड क्विल्ट करून घ्यायचं आहे. तुम्ही इथे कुठलेही कापड घेऊ शकतात कॉटनचे. आता इथे मी एक टी शर्टचं आणि एक जुन्या शर्टचं कापड घेतलेलं आहे. अस्तर म्हणून मी मध्ये टी शर्टचं कापड घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं आहे, क्विल्ट झाल्यानंतर इथे हे झाकण ठेवायचं आहे आणि झाकणाच्याच मापाचं हे असं सर्कल कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर मग साईडला 1/2 इंच किंवा अर्धा इंच मार्जिन ठेवायचं आहे. मी इथे 1/2 इंच मार्जिन ठेवून आता मग हे सर्कल कट करणार आहे. तुम्हाला इथे मी मार्किंग केलेलं दाखवते. हे बघा, बरोबर इथून साईडने 1/2 इंच एक्स्ट्रा ठेवून मी हे कट करून घेणार आहे. हे असं आता हे कट करते तोपर्यंत तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब करा. त्यानंतर आता ही पट्टी घ्यायची आहे पायपिंगसाठी. ह्या पट्ट्या नेहमी सरळ कापडात न कट करता असा जिथे कापड खेचला जाईल तिथेच तिरकस कापडात ह्या अशा पट्ट्या कट करायच्या आहेत, कारण सरळ कापडात जर तुम्ही ही पट्टी कट केली तर तुम्हाला इथे पायपिंग जमणार नाही. म्हणून आता इथे मी 1.5 इंच रुंदीची ही पट्टी घेतलेली आहे. त्यानंतर आता लूप्ससाठी ही छोटीशी पट्टी कट करून लूप्स बनवून घेणार आहे. आता इथे ह्या ज्या क्रॉसमध्ये होत्या त्या सरळ करून घेणार आहेत आणि बघा कशा जोडायच्या. आता ही इथे अशी पट्टी ठेवली, त्याच्यावर ही दुसरी पट्टी अशी ठेवली आणि इथे तिरकस सिलाई मारायची आहे. सिलाई ह्या कॉर्नरपर्यंत ही अशी मारायची आहे. तिरकस सिलाई मारून झाल्यानंतर मग वरचं जे मार्जिन आहे कपड्याचं ते कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही पट्टी जोडून घ्यायची आहे. अगदी व्यवस्थित ही जोडली जाते. ही अशी जर तुमच्याकडे लांब पट्टी असेल तर तुम्हाला इथे जॉईन करण्याची गरज येणार नाही. आता हा लूपसुद्धा मी बनवून घेणार आहे आणि नंतर बनवल्यानंतर मग इथे कुठल्याही बाजूला तुम्ही इथे हा असा ठेवू शकतात दाखवल्याप्रमाणे आणि जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे पायपिंग करायची आहे. पायपिंग करण्याच्या आधी बघा आता ही पट्टी सरळ करायची, नंतर ही अशी फोल्ड करायची आणि मग इथे जोडायची आहे. जोडताना आपण जे पहिलं मार्किंग केलेलं होतं मेन मार्किंग, त्या मार्किंगवर बरोबर इथे सिलाई यायला पाहिजे. अशा पद्धतीने ही सिलाई घ्यायची आहे. आता इथे ही दाखवल्याप्रमाणे ही अशी पट्टी गोलाकारात जोडून घ्यायची आहे. नंतर ही उरलेली जी पट्टी आहे तिचे काठ फोल्ड करून मग इथे जोडायचे आहेत असे, आणि त्याच्यानंतर इथे छोटे छोटे कट द्यायचे आहेत. कट दिल्यानंतर बघा आता ही पट्टी कशी फोल्ड करायची आहे दाखवल्याप्रमाणे. ही अशी खालच्या बाजूला इकडे ही अशी हे जे काठ आहेत असे एकदा फोल्ड केल्यानंतर परत एकदा असे डबल फोल्ड करून ही पट्टी जोडून घ्यायची आहे. हा पहिला फोल्ड केला इथेपर्यंत, नंतर हा दुसरा फोल्ड, आणि मग आता इथे सिलाई घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही पायपिंग करून घ्यायची आहे. दाखवल्याप्रमाणे आता ही अशी पायपिंग करून घ्यायची आहे. अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मैत्रिणींना शेअर करा, किंवा तुमच्याकडे सिलाई मशीन असेल तर तुम्हीसुद्धा हे असं तयार करू शकतात आणि विक्रीसुद्धा करू शकतात. बनवायला अगदी सोपं आहे. ह्या पद्धतीने हे असं बनवू शकतात.
आणि हे अगदी परफेक्ट मापात तयार होतं व्यवस्थित मेजरमेंट घेतलं तर. बनवायलाही खूप सोपं आहे. आता बघा किती परफेक्ट हे असं मापात बसलेलं आहे. अशा पद्धतीने हे सुंदर रोटी कवर तयार झालेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच सोप्या DIY व्हिडिओंसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद.